नमस्कार, तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे. मी आज बनवणार आहे आलू पराठे. त्याच्यामुळे मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत, साली वगैरे काढून मी आता खिसून घेत आहे. आता हे आपलं पूर्णपणे खिसून झालेलं आहे. तर आता मी मिरच्या वगैरे आता हे वाटण्यासाठी घेतलेले आहे. मी घेतलेलं आहे अद्रक, कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची. हे मी वाटण आता करून घेणार आहे, मसाला बनवून घेणार आहे. आता माझा मसाला बनवून झालेला आहे. आता कढईत थोडं तेल टाकले, जिरे मोहरी टाकले आणि हा मसाला त्याच्यात थोडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा. जे जास्त तिखटपणा त्याचा थोडा कमी होईल, त्याच्यामुळे आपल्याला ते भाजून घ्यायचे. आणि त्याच्यात थोडी हळद घातलेली आहे. हे आता आपण थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात आपण जो बटाटा आता खिसलेला आहे तो बटाटा घालून घेऊया. आता हा बटाटा टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तर आता गॅस चालूच आहे आपल्या. तर हे व्यवस्थित मिक्स करूया. त्याच्यात आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि मी कोथिंबीर जी ही बारीक कापून घेतलेली ती मिक्स करूया त्याच्यात आणि गॅस बंद करून घेऊया. तर आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर आपला जो पराठ्याचा मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. तर पीठ पण आपलं मळून झालेलं आहे. त्याला आता 2 मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आपल्याला पराठे बनवायचे. तर हे बघा, मी पराठा बनवून दाखवते. तर आपल्याला आता हे पराठा बनवायचा आहे आणि मी असं हे व्यवस्थित लाटून घेते आणि गॅसवर आता मी गॅस चालू केलेला आहे. आपला तवा गरम झालेला आहे. तर हे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे आपलं मी खिसून घेतलं आहे का की म्हणजे असं लाटायला व्यवस्थित लाटू शकतो आपण. जर आपण हातानंच मॅश करून घेतलं तर ते फुटलं जातं. त्याच्यामुळं खिसून घ्या. यात आपला पराठा तयार झाला. त्याला आता व्यवस्थित शिकून घ्यायचं. मी तर तेल लावायले, तुम्ही तूप पण लावू शकता त्याला. आपण आपल्या आवडीप्रमाणे हे करायचं. आता ही पराठा आपला खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. नमस्कार.